सध्या सरकारी कामावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातोय, पण ही कामं करताना ती योग्य रीतीने होतायत की नाही यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. अशाच कामाचा फटका गुहागर तालुक्यातल्या नरवण बाजारपेठेला बसलाय. गुरुवारी पुराचं पाणी बाजारपेठेत घुसलं. महावितरण आणि इंटरनेटच्या वाहिन्यांसाठी रस्त्याच्या कडेला गटारातच चर खणल्यानं दगड, माती, धोंडे रस्त्यावरून वाहत आले. त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. ठेकेदाराच्या या बेजबाबदार कृत्याबाबत शासन कारवाई करणार का, असा प्रश्न आता नरवणमधील ग्रामस्थ उपस्थित करतायत. 12 जूनला गुहागर तालुक्यात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. हेदवी, नरवण, तवसाळ या परिसरात सर्वाधिक नुकसान झालं. सागरी महामार्गावरील नरवण या गावात कधीच पूरस्थिती निर्माण होत नव्हती. मात्र 12 जूनच्या पावसामुळे बाजारपेठेतील नाल्याला पूर आला. पुलावरून पाणी वाहू लागलं. त्यानंतर पुराचं पाणी बाजारपेठेत घुसलं. मुसळधार पावसामुळे हेदवीकडून नरवणला जाणाऱ्या रस्त्याच्या उतारावरील गटारांमधून वेगानं पाणी बाजारपेठेत येत होतं. चिखल आणि दगडधोंड्यांमुळे वाहतूक बंद झाली. उतारातून वेगानं वाहत येणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात माती बाजारपेठेत आणि परिसरातील प्रत्येक घराच्या अंगणात आणि नाक्यावर येऊन साचली. त्यामुळे नरवण बाजारपेठ चिखलमय झाली. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.